बावनकुळे ती म्हणतात ते किती तथ्य आहे मला माहीत नाही आहे. परंतु त्यांच्याच जी त्यांचं आज संयुक्त महायुती आहे ना त्यांची काय, ते नेते वेगवेगळे बोलत आहेत. शिंदे गटवाले बोलतात आम्ही जर आम्हाला बाजूला ठेवलं तर आम्ही स्वतंत्र लढू, अशी संजय शिरसाटांची वक्तव्य होती. नितेश राणेची वक्तव्य होती. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळी वक्तव्य करतोय. ते आत्ताच काय त्याचं आपल्याला सांगता येणार नाही. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळामध्ये जे वाद चाललेत, जसं नाशिकचं पालकमंत्री आहे, रायगडचं पालकमंत्री आहे. तिकडे तर रायगडमध्ये महेंद्र थोरवे शिंदे गटातल्या आमदारांनी असं सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीला मानतच नाही. रायगडामधून आम्ही रायगड जिल्ह्यातून आम्ही राष्ट्रवादी नेस्ताभूत करून टाकू. परवा मला वाटतं धुळ्यामध्ये राणे गेले होते. त्यांनी पण तेच सांगितलं की आता आपले एक आमदार आहे, पण पुढच्या वेळेला चारही आमदार आपले भारतीय जनता पक्षाचे आले पाहिजे. त्याच्यामुळे सध्या ह्या युतीच्या राजकारणामध्ये अंदाज आत्ता देणं कठीण आहे. काय फरक पडणार मुंबईमध्ये जर ते एकत्र आले तर? मला प्रश्न असा आहे, मुंबईकर ह्या वेळेला ज्या पद्धतीनं ह्या शहराचा कारभार चालला आहे, आता मला वाटतं 3-4 वर्ष ह्या मुंबई शहरावरती किंवा महाराष्ट्रामध्ये हे 3 लोक, देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेब आणि अजित पवार, हे करतायत. आज केवळ ती लाडकी बहीणवरती सगळं राजकारण फिरतंय. ज्यांनी आश्वासनं दिली होती, आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. मुंबई शहरामध्ये जी कामं चालली आहेत त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. अजूनही मुंबईची गटारांची साफसफाई नाही आहे. टॅक्सेस वाढवत आहेत, बसचं तिकीट वाढवत आहेत आणि ही सगळी त्यांची जी छुपी कारस्थानं चाललेली आहेत, त्याला मुंबईकर ह्या महानगरपालिकेमध्ये जनता यांना कळून चुकलं आहे की बाबा शिवसेनेचं कामाची पद्धत आणि ह्या शासनाच्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. केवळ ठाणा घोडबंदर असं काहीतरी टेंडर निघालं होतं, ते सुप्रीम कोर्टाला रद्द करावं लागलं MMRDला. म्हणजे लायसन अँड टुब्रोचा 3,000 कोटी रुपयाचा कमी किमतीचा निविदा असताना सुद्धा ते निविदा इतर कंपनीला दिले. याचा अर्थ मग 3,000 कोटी कुणाच्या खिशात गेले? आणि अशा प्रकारचं मुंबईमध्ये जे काम चाललंय, भले जे प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत, पण आता त्याची जी क्वालिटी आहे, ती क्वालिटी पण नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईकर ह्यावेळेला शिवसेनेच्या बाजूने किंवा सगळीच महाराष्ट्र हे शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील. कारण हे पैसे जातात कुठे? हे काय नगरसेवक विकत घेणं लोकशाहीमध्ये आणि या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक आम्ही नेते पाहिलेत, लोकनेते पाहिलेत, मुख्यमंत्री अनेक पाहिलेत. परंतु अशा पद्धतीनं पैशाच्या जोरावरती फोडाफोडी करून ह्या महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं काम, महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे, बाळासाहेबांचं नाव घेतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण कामं उलटी करतात. हे आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे आणि मोदींचं ते ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा त्यांनी दिलेले आश्वासन असू द्या, 90 दिवसात महागाई कमी करेन, लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये करेन, लोकांना घराघरात पाणी देईन, वगैरे वगैरे, ज्या काही ती 2 कोटी लोकांना नोकऱ्या देईन, हे सगळं आज काय अवस्था आहे मुंबईची. त्याच्यामुळे लोकांना आता कळून चुकलं आहे की हे जे मोदीच्या नावावरती जे काही चाललेलं आहे, ते त्यांचे फॉलोअर
हे भ्रष्टाचार, पारदर्शकता लाऊंगा, मैं किसी को खाने नहीं दूंगा और न खाऊंगा. मग अजित पवारांना कसं आणलं? 40,000 कोटीचा सिंचन घोटाळा. बाजूला बसलेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, त्यांना जेलमध्ये फिशिंग फिशिंग असं काहीतरी शब्द वापरला होता. भुजबळ साहेब कोर्टमध्ये, ईडीमध्ये जाऊन जे भ्रष्टाचारावर त्यांचे आरोप झाले, ते काहीतरी वर्षभर जेलमध्ये होते. ते पण आज मंत्रिमंडळात आहेत. तर समाजामध्ये फूट पाडणं, लोकप्रतिनिधींना विकत घेणं, खोटी आश्वासनं देणं, ह्याच्या पलीकडे ह्या राज्याचं परफॉर्मन्स मोठा नाही. या राज्यावरची कर्ज किती आहे? ही जी चांगली योजना आहे. असं काय नाही की महिलांना पैसे मिळू नये या मताचे आम्ही नाही आहेत. परंतु ज्या पद्धतीनं आता बावनकुळेंना संजय शिरसाटच्या घरी जावं लागलं, ह्याच्यातून आपल्याला कळतं ना त्यांच्यामध्ये काय चाललंय. त्यामुळे बावनकुळेची जे काय बोलतात ते गांभीर्याने घेण्याची मला वाटतं आवश्यकता नाही आहे.